हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता आनंदीने या विद्याधरची चांगलीच चांबडी सोलून काढलेली आहे. खरं तर या आनंदीने आता या विद्याधरला तव्याने मारलेलं असतं, कारण विद्याधर जो काही वागला आहे ना, ते सगळं पाहता आनंदी त्याच्याशी अशीच वागायला हवी होती. अगदी आनंदीने चांगला निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता इकडे ज्यावेळी विद्याधर त्याच्या रूममध्ये जातो त्यावेळी त्याच्या गालाची प्रचंड आग होत असते. त्यावेळी तो त्या धनश्रीला सांगतो की जाय धने, माझ्यासाठी बर्फ घेऊन ये. त्यावेळी आता इकडे ही जी काही धनश्री आहे ती पाहते की विद्याधरचा गाल अगदी लाल झालेला आहे. त्यावेळी धनश्री बोलते की काय झालं आहे, अहो हे सगळं काय आहे, तुमच्या गालाला काय झालं आहे. त्यावेळी आता इकडे हा जो विद्याधर आहे तो खरं तर त्याला कळत नसतं की सांगू की नको सांगू. कारण एका मुलीने विद्याधरला एवढं मारले हे जर धनश्रीला सांगितलं तर तिला काय वाटेल. नाही नाही, नको सांगायला. पण आता ही धनश्री सांगितल्याशिवाय ही इथून जाणार नाही. तर त्यावेळी आता धनश्री जी आहे ती बोलते की अहो सांगा ना, काय झालं आहे तुमच्या गालाला एवढं. तर आता विद्याधर जो आहे तो बोलतो की त्या आनंदीने मला हे भाजलं आहे. त्यावेळी आता इकडे ती बोलते की काय, हे सगळं आनंदीने केलं आहे, पण का. आत्ता जाऊन तिला जाब विचारते, तिची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं हात लावायची आणि एवढा तव्याचा चटका द्यायची. तर त्यावेळी आता इकडे ही धनश्री जी आहे ती बोलते की आत्ता जाते आणि तुमच्यासाठी बर्फही घेऊन येते आणि तिला चांगलंच सुनावूनही येते. असं म्हणत आता धनश्री जी आहे ती किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये आल्यानंतर धनश्री आता त्या आनंदीवरती एवढा राग काढते ना, तर तिला बोलते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची. तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती धनश्रीला उत्तर देते. आनंदी जी आहे ती बोलते की हे पहा धनश्रीताई, मी तुमचा मान ठेवते आणि नेहमीच ठेवत आले आहे, पण हे विद्याधर जो आहे ना, तो माझ्याशी जर असंच वागत राहिला तर त्याला आता त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच. तर त्याचवेळी आता इकडे धनश्री जी आहे ती बोलते की काय बोलते हे तुला कळतंय का, तू कोणाशी कसं वागते. जेव्हा शिल्पाताईला हे सगळं कळेल ना, मग तुझी अक्कल ठिकाणावर येईल. आता येते ही जी काही धनश्री आहे ती बोलते. खरं तर आत्तापर्यंत कधीही आनंदीने धनश्रीसोबत असं वागलेलं नव्हतं, पण आता वेळ अशी आली होती की तिला उत्तर द्यावं लागलं. तर आता इकडे ही जी आनंदी आहे ती बोलते की इथे काय आहे ना धनश्रीताई, आत्तापर्यंत मी कधी कोणाला उलटून बोलले नाही, सगळ्यांना समजून घेतलं. पण जर कोणाला मला समजूनच घ्यायचं नाही आहे तर आता इथून पुढे ही आनंदी खमकी होणार आहे आणि कोणाचंही ऐकणार नाही. समजलं तुम्हाला. जर माझ्या सौभाग्याचा प्रश्न येत असेल ना, तर ही आनंदी जी आहे ती सौभाग्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. आणि आज फक्त विद्याधरचा गाल लाल केला आहे, पण जर विद्याधर आणखी थोडा वेळ इथे थांबला असता तर त्याला त्याचं मडही इथे किचनमध्ये दिसलं असतं, असं आता इथे धनश्रीला आनंदी म्हटलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे धनश्री बोलते की तुझी जीभ ना जरा जास्तच चालायला लागली आता आनंदी. जसं तुला डोळे नाही आहेत ना, तशी ही जीभही नसायला पाहिजे. आता बघतेच मी तुझ्याकडे की तू कशी वाचतेस या सगळ्यातून, असं म्हणत धनश्री आता राग बर्फ घेऊन तिथून विद्याधरच्या रूममध्ये गेलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे आरतीही आलेली असते आणि आरती इथे आनंदीला म्हणते की आनंदी, तू जे काही केलं आहेस ना ते अगदी योग्यच केलं आहे. त्यावेळी आता आरती ही मालक साहेबांना भेटण्यासाठी आलेली असते. आनंदी आणि आरती दोघेही जणी मालक साहेबांच्या रूममध्ये जातात. त्यावेळी मालक साहेबांना आरती पाहते आणि आरती तिथून निघून जाते आणि आनंदीला सांगते की मालक साहेबांची काळजी घे. तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती मालक साहेबांपाशी बसलेली असते. खरं तर आनंदी विसरून जाते की शिल्पाताईने तिला सांगितलेलं आहे की तिने मालक साहेबांच्या रूममध्ये पायही ठेवायचा नाही. पण आता आनंदीला राहवत नाही. ती बोलते की नाही, आत्ता माझं मालक साहेबांसोबत असणं खूप गरजेचं आहे. कुणीही नसताना आनंदी जाते आणि मालक साहेबांच्या रूममध्ये जाऊन बसते. मालक साहेबांशी बोलू लागते की मालक साहेब प्लीज उठा, तुम्ही असं अंथरुणाला खिळून राहिला तर माझं कसं होईल. तुम्ही एकदा विचार करा. खरं तर मला डोळे नसलेही तरीही तुम्ही माझे डोळे आहात. आतापर्यंत या घरात तुम्ही आहात म्हणून मी आहे, नाही तर या घरात माझं काहीच अस्तित्वही नाही आणि मला इथे कोणी टिकूही दिलं नसतं. पण मालक साहेब, जर तुम्ही जसं केलं आणि तर माझं काय होईल याचा एकदा विचार करा. असं सगळं आनंदी इथे बोलत असते. तुम्हीच माझा आधार आहात आणि तुमच्यामुळेच मला जगण्याला बळ मिळतं, असं सगळं आता आनंदी इथे म्हणत असते. आणि तुम्ही जर असे अंथरुणाला खिळून राहिलात तर कसं होईल. तर आता इकडे आनंदी जी आहे ती मालक साहेबांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. आनंदी हे जे काही बोलत होती ते सगळं मालक साहेबांचा हात पकडून बोलत होती आणि ज्यावेळी मालक साहेबांपर्यंत आनंदीचा आवाज पोहोचतो त्याच वेळी आता इथे मालक साहेबांच्या हाताची हलचल तिला जाणवू लागते. तर आता इथे आनंदी जे बोलत होती ते मालक साहेबांच्या मनाला अगदी स्पर्श करून गेलं. आनंदी म्हणत होती की मालक साहेब, तुमच्याशिवाय माझं आहेच तरी कोण. प्लीज मालक साहेब उठा.
असं अंथरुणाला खिळून राहू नका. तर त्याचवेळी आता इथे मालक साहेबांचा हात जो आहे तो हललेला आहे आणि त्यावेळी आता इथे आनंदीलाही जाणवतं की खरंच मालक साहेबांचा हात हलला आहे. म्हटल्यानंतर मालक साहेबांना शुद्ध आली आहे. आनंदीला कळताच आनंदीला एवढा आनंद होतो. त्यावेळी आनंदी मालक साहेबांशी बोलू लागते. मालक साहेब, तुम्हाला शुद्ध आली आहे. मालक साहेब, तुम्ही बरे झालात. तर असं म्हणताच आनंदीला खूप छान वाटतं. आणि आता इथे फक्त आनंदीच्या बोलण्यामुळे, आनंदीचा आवाज ऐकल्यामुळे आनंदी ठीक आहे हे लक्षात आल्यानंतर इथे त्यांना शुद्ध आलेले आहे. तर त्याचवेळी आता इकडे जेव्हा त्यांना शुद्ध येते, आनंदी लगेचच डॉक्टरांना सांगते की डॉक्टर, यांना शुद्ध आली आहे. जेव्हा डॉक्टर आत येतात आणि त्यावेळी पाहत आहेत की खरंच यांची हालचाल होत आहे, त्यावेळी त्यांनाही खूप आनंद होतो. खरं तर त्यांना वाटलं होतं की आणखी काही तास लागतील त्यांना कव्हर होण्यासाठी, पण नाही, फक्त तुमच्यामुळे. डॉक्टर बोलतात की फक्त तुमच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना शुद्ध आली आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलत होतात का? तर त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की हो डॉक्टर, मी त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि मला असं वाटत होतं की त्यांनी शुद्धीवर यावं, म्हणूनच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यावेळी आता इथे डॉक्टर जे आहेत ते बोलतात की हो, अगदी बरोबर, तुमच्या बोलण्यामुळेच ते लवकरात लवकर शुद्धीवरती आले आहेत. नाहीतर त्यांचा BP जो आहे तो एवढा वाढला होता ना, तो स्टेबलच होत नव्हता. पण फक्त तुमच्यामुळे आज मालक साहेब लवकरात लवकर शुद्धीवर आलेले आहेत. तर त्यावेळी आता इथे घरातल्या सगळ्यांना डॉक्टर जे आहेत ते आवाज देतात आणि सांगू लागतात की मालक साहेब शुद्धीवर आले आहेत. जेव्हा मालक साहेब शुद्धीवर आलेत हे कळताच आता पृथ्वी, प्रांजल, मिताली सगळेजण मालक साहेबांना पाहण्यासाठी रूममध्ये येतात. त्यावेळी आता शिल्पा इथे आनंदीला रूममध्ये पाहते. शिल्पाचा प्रचंड जळफळाट होतो, कारण शिल्पाने आधीच सांगून ठेवलं होतं की तू युगंधरच्या आसपासही भटकायचं नाहीस. तरी देखील आनंदी रूममध्ये कशी? तर आता तेवढ्यातच डॉक्टर सांगू लागतात की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फक्त या मॅडममुळेच आज मालक साहेब शुद्धीवर आले आहेत. त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचा प्रतिसाद त्यांना मिळाला, म्हणूनच ते आज शुद्धीवर आले आहेत. हे ऐकताच आता माई ज्या आहेत त्या बोलतात की वा आनंदी, तूच करून दाखवलंस. मला माहिती होतं की फक्त तूच युगंधरला ठीक करू शकशील. तर त्यावेळी आता इथे शिल्पा जी आहे ती बोलते की माई, हे सगळं ना फक्त आपल्या दादामुळे झालं आहे. युगंधर स्वतः शुद्धीवर आला आहे. त्या सगळ्यातनं या आनंदीचा काहीच हात नाही आहे. तर डॉक्टर बोलतात की नाही मॅडम, हे सगळं असंच होऊ शकत नाही, कारण त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल झाली होती. फक्त या मॅडममुळेच आज त्यांना शुद्ध आली आहे. त्यावेळी आता इथे माई ज्या आहेत त्या बोलतात की हे बघ शिल्पा, तू कितीही नाकारलंस ना तरी सत्य बदलत नाही. आणि बघ, तूच फक्त आनंदीला युगंधरपासून लांब ठेवलं होतं, पण आज बघ आनंदी त्याच्या जवळ आली की आपला किती मोठा फायदा झाला आहे. फक्त तिच्यामुळे आज आपला युगंधर जे आहेत ते शुद्धीवर आले आहेत. तर शिल्पा जी आहे ती आता गप्प राहते. तिला वाटतं की आता काही बोलून काहीच फायदा नाही, कारण सगळेजण आनंदीचं कौतुक करत असतात. तर त्याचनंतर आता इथे डॉक्टर जेव्हा युगंधरला शुद्ध आली होती त्यावेळी डॉक्टरही तिथेच होते. जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं होतं की युगंधर जे आहेत म्हणजेच मालक साहेब जे आहेत, ज्यावेळी त्यांना शुद्ध येत होती त्यावेळी ते म्हणत होते की आनंदी मला माफ करा, आनंदी मला माफ कर, असं दोनदा तीनदा म्हटले. आणि ते मुलांबद्दलही काही बोलत होते. ते म्हणत होते की पृथ्वी, मिताली, प्रांजल, मला माफ करा, मी तुमचाच बाबा आहे. पण हे पहा, तुम्हाला जसं वाटतंय ना की मी समिताची जागा कोणाला दिली आहे, पण मी ती जागा कोणालाही दिली नाही आहे, असं बोलून ते शांत राहिले. तर आता हे ऐकल्यानंतर पृथ्वी आणि प्रांजल डॉक्टरांकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता पृथ्वी आणि प्रांजल त्या गोष्टीचा विचार करतात. तर त्याचनंतर आता इकडे डॉक्टर जे आहेत ते बोलतात की हे पहा, आता त्यांची जी काही परिस्थिती आहे ना ती आता खूप छान आहे. म्हणजे त्यांना धोका नाही आहे कसलाच. त्यामुळे आता ज्या काही टॅबलेट्स सांगेल ना त्या टॅबलेट्स घेऊन या आणि त्यांना त्या वेळेवर द्या. तर आता इकडे पृथ्वी जो आहे तो बोलतो की हो डॉक्टर, नक्कीच. पृथ्वी आता आनंदीकडे पाहून खरं तर त्याला खूप बरं वाटत असतं, कारण तिच्यामुळे तरी आमच्या बाबांना शुद्ध आली. कारण त्यांना कुठेतरी खूप वाईट वाटत होतं. जसं आई आम्हाला सोडून गेली तसंच बाबाही. नाही, मिताली तर अक्षरशः खूप घाबरली होती. मिताली इथपर्यंत गेली होती की माझ्या बाबांना जर काही झालं तर मी कसं जगायचं. पण त्यावेळी आता इथे पृथ्वीच्या मनात ती गोष्ट येते आणि पृथ्वी जो आहे तो आता डॉक्टर बाहेर गेल्यानंतर इथे आनंदीचे आभार मानतो. आणि त्याचवेळी आता इथे प्रांजल डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर जातो. तर आता इथे डॉक्टर सांगतात की फक्त त्यांना आराम करू द्यात. त्यांना जास्त शांत वातावरण, जेवढं शांत वातावरण ठेवता येईल तेवढं शांत वातावरण ठेवा, जेणेकरून त्यांना टेन्शन येणार नाही. त्यावेळी आता पृथ्वी बोलतो की हो डॉक्टर. तर त्याचनंतर डॉक्टर जातात आणि इकडे पृथ्वी जो आहे तो आनंदीचे आभार मानतो. त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की हे बघ पृथ्वी, मी जास्त काही केलं नाही आहे. फक्त मलाही असंच वाटत होतं की मालक साहेबांना काहीच होऊ नये.
बस त्यासाठीच मी प्रयत्न करत होते. त्यावेळी आता सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर इकडे आनंदी जी आहे ती आता मालकसाहेबांसाठी पाणी आणण्यासाठी चाललेली असते. इकडे आता आनंदीला मालकसाहेबांची काळजी घेण्यापासून कुणीही थांबू शकत नाही, कारण पृथ्वीने सांगितलेलं असतं की आनंदीला त्यांची काळजी घेऊ द्यात. तर त्याचवेळी आता इकडे आनंदी जी आहे ती मालकसाहेबांसाठी पाणी वगैरे आणण्यासाठी चाललेली असते आणि ती जिन्यावरून खाली जातच असते. जात असताना या विद्याधरने आनंदीला जाताना पाहिलेलं आहे. त्यावेळी आता त्याने ठरवलं की या आनंदीने मला एवढा त्रास दिला आहे ना, तर आता मीही बघतो की हिला वाचवायला कोण येतं. तर त्याचवेळी आनंदी हळूहळू जिन्यावरून खाली चाललेलीच असते. त्याचवेळी विद्याधर अचानक पाठीमागून येतो. पाठीमागून येताच विद्याधरने आनंदीला धक्का दिलेला आहे आणि आनंदी आता पडणारच असते. त्यावेळी आनंदी ओरडते. जशी आनंदी ओरडली तसंच हा पृथ्वी जो आहे तो समोर असतो. तो पाठीमागे वळतो आणि लगेचच जिन्याकडे धाव घेतो आणि जसं तो जिन्याकडे धाव घेतो तसंच तो आनंदीला पडण्यापासून वाचवतो. आणि त्यावेळी हा जो विद्याधर आहे तो लपून बसलेला असतो. एका खांबाड तो लपून बसलेला असतो. पण आता पृथ्वीने त्याला धक्का देतानाही पाहिलेलं असतं. आता पृथ्वी जो आहे तो विद्याधरकडे येतो आणि बोलतो की आनंदी, तू व्यवस्थित आहे ना? म्हणजे तुला कुठे लागले तर नाही ना? तर त्यावेळी आता आनंदी बोलते की नाही, मी ठीक आहे, पण मला कळत नाही आहे की मला धक्का कोणी दिला. तर त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो वरती येतो. वरती आल्यानंतर त्या खांबाच्या मागे लपलेला तो विद्याधर पाहतो आणि बोलतो की काका, तू हे जे काही वागलायस ना ते अगदी चुकीचं आहे. हे बघ, ती अति चांदळी आहे आणि तिला असा धक्का दिलास तुला काही वाटत नाही आहे का? जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जिम्मेदारी कुणी घेतली असते? का केलंस तू असं? का वागलास तिच्याशी असं? तर आता पृथ्वीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की विद्याधरने हे सगळं केले. म्हटल्यानंतर आता विद्याधरनेच खरंच बाबा जसं सांगतायत तसं विद्याधरनेच हे सगळं केलं असेल तर आता कुठेतरी पृथ्वीला ते म्हणणं पटू लागतं. कारण आता विद्याधरच्या वागण्यावरून तर असंच दिसत आहे की त्याला आनंदीची कुठलीही पर्वा नाही आहे. तर त्यावेळी आता विद्याधर जो आहे तो बोलतो की हे बघ पृथ्वी, तू थोडासा वाईट विचार करतोय. हे बघ, मी असं काहीही नाही केलं. ते काय आहे ना, मी जात होतो आणि जात असतानाच कदाचित तिला माझा धक्का लागला असावं, पण माझं लक्ष तिच्याकडे नव्हतंच, म्हणून ती समोर तोंडावर पडली. तर त्यावेळी आता इकडे हा पृथ्वी जो आहे तो बोलतो की हे बघ काका, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, तू अशी सारवासारव करू नकोस. असं म्हणत आता पृथ्वी जो आहे तो त्याला खूप खडसावतो आणि त्याला म्हणतो की आता इथून पुढे आनंदीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. असं म्हणत आता तो त्याला धमकी देतो. तर त्यानंतर आता इकडे सगळेजण पुन्हा एकदा बाबांच्या जवळ बसलेले असतात आणि बाबांची विचारपूस करत असतात. त्यावेळी आता युगंधर जो आहे तो मुलांना जवळ घेतो आणि त्या सगळ्यांशीच बोलत असतो. आनंदी ही बरी आहे का म्हणत आनंदीचीही विचारपूस करतो.